सिंधुदुर्गातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा फोंडाघाट राज्य महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे। या रस्त्यालगत असलेले रिटर्निंग ऑल तुटून गेली असून वाहतुकीस हा घाट धोकादायक बनला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेले फोंडाघाट येथील रिटर्निंग ऑल जवळपास 3 वेळा बांधलेले रिटर्निंग ऑल 3 वेळा कोसळून जमीनदोस्त झाले आहेत। या फोंडाघाटाची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पाहणी केली। यावेळी या घाटाचे रिटर्निंग ऑलचे कामाची पाहणी केली। त्यावेळी फोंडाघाटात सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे। उत्कृष्ट दर्जाचे काम करून सर्वसामान्य वाहन चालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या अभियंत्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई तावडे, माधवी दळवी, संतोष टक्के, संजना कोलते, सुंदर पारकर, सुरेश टक्के सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते। पोचलो आता सकाळच्या करूच्या घाटामध्ये होतो मी, तिथून मला फोन आला इथं कोसळलं म्हणून मी आता इथं आलो, ते कोसळलं हे कोसळलं आणि आता तिकडे खड्डा पडला। ती तर बघितलात ना मॅडम तुम्ही, म्हणजे घाटाची मॅडम दुर्दशाच आहे ना, बघितलं का तुम्ही? मग याला कोण जबाबदार ते तरी सांगा। खायचा मार्ग आहे की काय भ्रष्टाचार असं जे दिसतंय, म्हणजे हे सगळं घाट सगळे तुमचे असे कोसळत आहेत, त्याला खड्डे पडत आहेत आणि आता पुढचं तुम्ही बघा तीन वॉल मला तर दिसले, आता तुम्ही म्हणता एकच वॉल आहे, 3 वॉल कोसळलेले आहेत। परत जिथं कोसळते तिथं कशाला वॉल उभी करायची? बघा ना तुम्हाला काय पटतंय? हा शासनाचा पैसा जरी असला हा जनतेचा पैसा आहे। याला सगळ्याच घाटांचा कामांचा दर्जा हा अतिशय निकृष्ट त्या ठिकाणी आहे। आजच फोंडा घाटला या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली, पाहणी केली। जी काही या ठिकाणी रिटर्निंग ऑल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे, ही जवळजवळ 3 वेळा त्या ठिकाणी कोसळून गेलेली आहे। म्हणजे ती प्रत्यक्षात आपण पाहिली, जवळजवळ 3 भिंती या रिटर्निंग वॉल या घाटामध्ये त्या ठिकाणी कोसळल्या आहेत। जवळजवळ एक कोसळली म्हणून पुन्हा त्या ठिकाणी नवीन बांधकाम केलं गेलं, तेही त्या ठिकाणी कोसळलं आणि आज त्या दुरुस्तीच्या मध्ये गॅबियन पद्धतीचा बंधारा हा त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि म्हणून या सगळ्या कामाची, या भ्रष्टाचाराची या कामाची सगळी चौकशी व्हावी आणि याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाशी त्या ठिकाणी याबाबत विचारणा केली जाणार आहे। आणि खरोखर जर अशा पद्धतीनं घाटाच्या कामामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार असेल आणि अशा पद्धतीची निकृष्ट जर बांधकामं असतील तर म्हणजे किती घाट हा त्या ठिकाणी असुरक्षित आहे, धोकादायक आहे हे याच्यावरनं दिसतं। आणि म्हणून जो कोणी याला जबाबदार आहे, जो अधिकारी कार्यकारी अभियंता, त्या सगळ्या जबाबदार अधिकाऱ्याला त्याच्यावर त्याच्या ठिकाणी कार्यवाही व्हावी, या सगळ्या कामाची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी व्हावी आणि का त्या ठिकाणी या रिटर्निंग वॉल्स या ठिकाणी कोसळल्या, का त्या ठिकाणी निकृष्ट प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी झालं आणि यामागे कोण आहे, ठेकेदार कोण आहे, अधिकारी कोण आहे, याची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि जे संबंधित आहे त्या संबंधितांवर त्या ठिकाणी कारवाई व्हावी ही शिवसेनेची त्या ठिकाणी मागणी आहे।